नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आपल्या अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 17व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसं की लास्ट लेक्चरमध्ये आपला लसावी मसावी हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आणि आय होप तुम्ही ते जे 3 लेक्चर्स आहेत माझ्यामध्ये किती 14, 15 आणि 16 असे हे 3 लेक्चर्स आपण ह्याच्यामध्ये लसावी मसावी जो टॉपिक आहे आपला तो आपला क्लिअर झालेला आहे आणि त्यामध्ये सगळ्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघितलेत आणि आय होप तुम्ही ते तिन्ही लेक्चर्स बघितले असतील आणि सगळ्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या तुमच्या नक्की क्लिअर झाले असतील। आणि त्यामध्ये जर काही तुमचे डाउट्स वगैरे जर काही राहत असतील तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या कमेंट्स नक्की करू शकता, जेणेकरून तुमचे जे काही शंका असतील त्या तिथंच तुमच्या क्लिअर केले जातील। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये म्हणजेच लेक्चर नंबर आपलं किती 17व्यामध्ये आपण जसं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की या लेक्चरमध्ये आपण SSC GD 2025 मध्येच म्हणजेच या वर्षी जी काही फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या SSCची जी एक्झाम झाली होती त्यामधले लसावी मसावी टॉपिकचं आपण काय करणार आहोत। इथं टॉपिकचे जे क्वेश्चन्स आहेत जे काय सगळ्या शिफ्ट झाल्या होत्या त्या शिफ्ट्समध्ये कशा प्रकारचे लसावी मसावीचे क्वेश्चन्स विचारले होते या सगळ्याचा आढावा जो आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। आणि जसं तुम्हाला म्हटलं की पोलीस भरतीचे आपण PYQ क्वेश्चन्स शक्यतो घेणार नाही कुठल्याच टॉपिकचे, जास्त जसं पॉसिबल होईल त्या आणि खास करून वयवारी या टॉपिकचे आपण 100% बघायचे। त्याचं रिझन असं, जर लसावी मसावीचा टॉपिकचा जर विचार केला लक्षात घ्या तर तुम्हाला जे क्वेश्चन्स आपण ह्या जे 3 लेक्चर्समध्ये बघितलेत याच्यापेक्षा वेगळा आणि याच्यापेक्षा बाहेरचा एकही क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये कधीही बघायला मिळणार नाही आणि त्यामुळे आपण तेच क्वेश्चन्स तुम्हाला रिपिटेशन होत असते। त्यामुळे ते फक्त क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अचिव्हर्स करियर गाईड विटा हे तुम्ही जॉईन करू शकता। तिथे तुम्हाला सगळं सोर्सेस जे आहेत टॉपिक वाईज पोलीस भरतीचे प्रश्न असतील किंवा SSC GDचे असतील ह्या सगळ्याचा जो डाटा आहे तो ऑलरेडी आपण तिथं शेअर केलेला आहे। म्हणजे आम्ही तिथं लसावी मसावीचे 100 प्रश्न, सरासरीचे 100 प्रश्न हे सगळे आपण ऑलरेडी सरळरूपद्याचे पण प्रश्न आपण तिथं काय केलेले आहेत तिथं रिलीज केलेले आहेत। त्यामुळे ते ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील ते चॅनल जॉईन केलं नसेल तर चॅनल जॉईन नक्की करा, जेणेकरून सगळा डाटा जो आहे तो तुम्हाला सोडवण्यास तिथं काय होऊन जाईल, मदत होऊन जाईल। ठीक आहे, चला तर आणि आजचा जो सेशन बघायचा आहे लक्षात ठेवा तो फार महत्त्वाचा असणार आहे आणि फार महत्त्वाचा तो अशा विद्यार्थ्यांना असणार आहे की जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात किंवा SSC GDचा अभ्यास करतात आणि त्यांच्या मनामध्ये जर असं असेल की मी पोलीस भरतीचा अभ्यास करूनही जर मी SSC GDची एक्झाम देऊ शकेन तर अशा विद्यार्थ्यांना हा सेशन अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचं रिझन असं की SSC GDचे क्वेश्चन्स सिलेबस जरी सेम असला मॅथ्स या विषयाचा तर फरक जो पडतो लक्षात ठेवा तो क्वेश्चनच्या टाईपमध्ये पडतो, डिफिकल्टी लेवलमध्ये पडतो। मग ह्याच गोष्टी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या क्लिअर होऊन जातील की जर मी पोलीस भरतीच्या टाईपचे क्वेश्चन सोडवत असेल, डिफिकल्टी लेवल ती मॅच करत असेल तर खरंच मला SSC GDचे क्वेश्चन सोडवण्यास त्याची मदत होईल का नाही होईल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला या आजच्या लेक्चरमधून क्लिअर होऊन जातील। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला चालू करू। तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र SSC GDचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक जी आहे ती शेअर नक्की करा। ठीक आहे, चलो तर पहिलंच एक्झाम्पल आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती काय दिले आपल्याला तर 672 आणि 7056 यांचा लसावी किती। मग आता इथं बघा पहिलंच एक्झाम्पल जे आहे ते किती आहे तर 3 अंकी संख्या आहे, त्या 3 अंकी आणि 1 4 अंकी आहे। मग जसं मी नेहमी म्हणत असतो पोलीस भरतीला म्हणतो तुम्हाला 2 अंकीपेक्षा जास्त तुम्हाला कुठलीही 3 अंकी संख्येचा लसावी मसावी कधीही विचारला जाणार नाही। विचारला तर तुम्हाला जास्तीत जास्त 2 अंकी संख्यांचा विचारला जातो। 3 अंकी जरी विचारला मग ते कुठेतरी 105, 110 अशा 200, 300 अशा संख्या असतील, त्याच्या पुढचं एवढ्या वरच्या संख्यांचा लसावी कधीही तुम्हाला विचारला जाणार नाही। मग इथं बघू शकताय काय तुम्हाला म्हटलं की पहिली जी संख्या आहे ती 672 आहे आणि दुसरी जी संख्या आहे कुठली आपल्याला तर 7056। मग आपल्याला काय करायचं तर या 2 संख्यांचा जो आहे तो लसावी शोधायचा आहे। मग ऑब्विसली आता इथं काय करायचं आहे आपल्याला तर टेबलच ऑब्विसली इथं करणार आहोत आपण, कारण संख्या खूप मोठी आहे। पण टेबल जरी करत असताना थोडासा जे म्हणतो आपण टेबल कमी वेळेमध्ये जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर पाडा जास्तीत जास्त मोठ्या संख्येचा तुम्हाला इथं म्हणावं लागणार आहे। मग त्यासाठी मोठ्या संख्येचा पाडा जर म्हणायचा असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला काय चेक करावं लागेल रे, ह्या 2 संख्यांना कुणी भाग जातो। मग आधी लहान तरी संख्या शोधा, त्याच्यातून आपण मोठी संख्या शोधू शकतो। जसं की बघा आता इथं 4 न 72, 56 आहे, 4 न ऑब्विसली भाग जाणार आहे। 4 न जातो याचा अर्थ 8 न पण जाण्याची शक्यता आहे। 8 न चेक करू, जर समजा हे बघा 8 8 64 3 उरते, मग 8 चौक 32 जातोय आणि शेवटच्या 3 संख्या 0 54 8 7 56 बरोबर। त्यामुळे डायरेक्टली भाग जातोयच माझा 8 न जातोय। 12 न पण एकदा पॉसिबिलिटी चेक करू आपण, 12 5 60
आणि 12×72 जातोय बघा. इथं होणार आहे 12×1 = 12, सॉरी किती होते 12×7 = 84, नाही जास्त झालं, 12×5 = 60, 60 म्हणल्यावर 10 झालं 104. त्यानंतर 104ला 12×8 = 96, 96 मधनं परत 8 उरते, 12नं भाग जात नाही बघा. ठीक आहे, मग 8नं जातोय, 8नं जातोय याचा अर्थ काय रे, 12नं ह्याला एकदा क्रॉस चेक करूया आपण. तर 12×5 = 60, 60 म्हणल्यानंतर बाकी 10 उरते, 105 झालं. किती झाला 105. आणि परत बघा 12नं ह्याला जर भाग घालवला परत तर 12×8 = 96 मिळते. मग 96 मधनं परत 9 उरते बाकी, आणि 12×8 = 96 जातोय. म्हणजे ह्याला काय करू आपण, दोघांना 12-12नं भाग घालू. ठीक आहे, मग पहिला इथं 12 येईल, त्यानंतर 12×5 = 60, 7 उरला, परत येणार आहे 12×72. त्यानंतर इथं जसं म्हणलं 12×5 = 60, 10 उरलं, 104 झालं, सॉरी 105, 105ला परत 12×8 = 96, 105 मधनं 96 जर घालवलं आपण तर किती मिळते रे मला, तर 9 मिळते, 9 बाकी राहते, 9चं 96 झालं, परत 12×8 = 96. मग आता काय काय आलं रे, तर 56 आलं आणि 588 आलं. मग 56 बघा 8च्या पाड्यात आहे, 8×7 = 56. इथं फक्त जातोय का बघा, इथं होणार आहे 8×7 = 56, 2 उरते, नाही जात, पण 7नं जातोय बघा, 7नं जाण्याची शक्यता आहे. इथं 7×8 = 56 तर जाते, इथं पण सेम होणार आहे, 7×8 = 56, किती उरते, 2 उरते, 28 झालं, आणि 7×4 = 28. यस, त्यानंतर 7नं भाग घालू आपण. इथं काय काय होणार परत, हे 7×8 = 56, परत इथं सेम 7×8 = 56, 2 उरलं, 28 झालं, 7×4 = 28. मग 8 आणि 84 उरला माझा. ठीक आहे, 8×84ला कोणी जातोय रे, तर 4नं भाग जातोय, 4×2 = 8, इथं 4×2 = 8, 4×1 = 4. परत 2 आणि 21ला कोणीच भाग जात नाही, 2 आणि 21 आहे असं मी इथं बाहेर घेणार, आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार हा माझा काय येणार आहे, यांचा लसावी येणार आहे. ठीक आहे, मग आता लसावीला गुणाकार करायला लागेल आपल्याला. 4×2 = 8 आणि 8×7 = 56. म्हणजे राहिलं काय काय, गुणाकार सगळा नोट करतो, 56 गुणिले 12 गुणिले हे 21. ठीक आहे, तर पहिला काय करूया आपण, 56 गुणिले 21 करूया. 12चा पाडा गुणाकार करणं सोपंच पडते आपल्याला. 56 गुणिले 21 जर केला, 21 × 126, 7×4 = 12, 21×5 = 105, 105 आणि 12 किती होते रे, ते 105 आणि 12, तर 12 आणि 5 = 17, 117. मग परत ह्या 1176ला आपल्याला परत कुणी तर ह्या 12नं गुणायचं आहे. मग गुणल्यानंतर बघा 12×72, 7×4 = 7, 84 आणि 7 किती होणार आहे, 84 आणि 7 = 91, 9, 12×1 = 12 आणि 9 = 21, 21 म्हणल्यावर 1, 7×4 = 2, 12×1 = 12 आणि 2 = 14. म्हणजेच काय, उत्तर जे आहे ते माझं किती असेल रे, 14,112 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल 14,112. ठीक आहे, म्हणजे जर आपला कुठला रे, ऑप्शन नंबर 4 हे माझं फायनल आन्सर असेल. किती, 14,112. म्हणून तुम्हाला जसं म्हटलं बघा, संख्या बघा आपल्याला लसाई, आणि हेच प्रश्न जसं तुम्हाला म्हणले आत्ता जे एक्झाम झाली आपली ह्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्या पेपरमधले, त्या शिफ्ट्समधले सगळ्या ह्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. असं नाही आहे की सोपे प्रश्न नाही आहेत, पण जसं तुम्हाला म्हटलं इथं आपण कुठले प्रश्न घ्यायचे आहेत, तर ते फक्त हार्ड लेवलचे, हार्ड म्हणण्यापेक्षा तिथं व्हॅल्यू मोठ्या असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला नवीन टाईप कुठला इथं बघायला मिळणार नाही. टाईप सेम जे आपण मागच्या 3 लेक्चर्समध्ये घेतलेत, फक्त काय संख्या ज्या आहेत त्या तुम्हाला इथं मोठ्या मोठ्या बघायला मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. इथं व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही, आणि ह्याचं उत्तर आता काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, इथं तुम्ही टेबल अजिबात करू शकत नाही, कारण सगळ्या संख्या तुम्हाला मोठ्याच मिळतील. त्यामुळे पाड्याच्या पद्धतीनं काढू शकत नाही, टेबल हा आपल्याला कंपल्सरी इथं करावा लागेल. मग एक्झाम्पल आहे बघा, पुढच्या संख्या काय काय, तर 26, 34, 221 आणि 195. ठीक आहे, काय काय संख्या आहेत आपल्याला, 26, 34, 221 आणि 195. ठीक आहे, अशा ह्या 4 संख्या आहेत, आणि ह्या 4 संख्यांचा आता आपल्याला काय काय शोधायचं आहे, लसावी शोधायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, इथं टेबल हा कंपल्सरी येणारच आहे, फक्त विषय राहतोय तो तुमच्या पाड्यांच्या कॅल्क्युलेशनचा. जेवढे पाडे चांगले पाठ असतील तेवढं तुमची ॲक्युरेसी इथं काय राहणार आहे, मेंटेन राहणार आहे. मग आता इथं बघा, सेम जसं तुम्हाला म्हणलं, आता इथं 4ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधत बसण्यापेक्षा 4च्या ऐवजी तुम्हाला तशी मिळणार पण नाही आहे, 3 संख्यांना प्रायोरिटी करू आपण. 3 मोठ्यात मोठ्या शोधण्याचा प्रयत्न करा. 26 आहे बघा इथं. ठीक आहे, 26ला कोणी रे, तर 13च्या पाड्यात आहे 26, बरोबर. मग 13नं 34ला तर काय जात नाही, ह्या दोघांना जातोय का बघा, 221ला काय होणार आहे बघा, 13×1 = 13,
13 म्हणल्यानंतर 9 उरते, 13 7 91 जातोय भाग. इथं 13 1 13, बाकी किती उरते रे तर 6 आणि 5 झाले, 13 5 65. येस, म्हणजे मी इथं टेबल करत असताना 13नं स्टार्ट करतो पहिल्यांदा ह्या 3 संख्यांना भाग घालवायला. ठीक आहे, किती ना 13नं. मग 26ला भाग लागेल, 13 2 26. 34ला 13नं भाग जात नाही, 34चं 34 आहे लिहायला लागेल. 221ला 13 1 13, 7 उरलेलं, सॉरी 9 उरलेलं आणि 13 7 91. परत इथं सेम 13 1 13, 19 बंद 13, 6 राहिलं आणि 13 5 65. मग आता इथं बघा 17 आणि 34 आलं. 17 2 34 डायरेक्टली करू शकतो, टेबल कमी होईल माझा. 2ला भाग जात नाही, 2 2. 34ला 17 2 34, 17 1 17 आणि हे 15 15. मग परत बघा या 2 2 बद्दल 1 2 बाहेर येईल. मग 2 2 न भाग आला तर 2 1 2 2 1 2, 15ला जात नाही आणि ते जे 15 आहे ते परत आहे असं इथं बाहेर येणार आहे. ठीक आहे, मग फायनली काय ह्या सर्वांचा गुणाकार हे माझं काय असणार आहे लसावी. 15 2 30, 30 गुणिले 17, 17 त्रिक 51 झालं बघा. म्हणजे 510 गुणिले 13 करावं लागेल. 13 0 0, 13 1 13, ह्याच्याला 1, 13 5 65 आणि 1 66. उत्तर किती असेल रे माझं 6330. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, किती 6330. म्हणजे ऑप्शन बघा कुठला आहे रे, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, तर काय मग तुम्हाला हेच चेक करायचं, लक्षात ठेवा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये अशा 3 संख्या, 4 संख्यांना मिळणं कठीण आहे, 3 संख्यांना टार्गेट करायचं आहे. पण 3 संख्यांना शोधत असताना मोठ्या संख्येने कोणी भाग जाईल हे तुम्हाला तिथं चेक करायचं आहे. मग अशाच पद्धतीचं पुढचं एक्झाम्पल आहे तुमच्या स्क्रीनवरती. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की इथं उत्तर काय येऊ शकतं. ठीक आहे, सेम संख्या येत्या, मोठमोठ्या संख्या येत्या, 4 संख्या येत्या. तर काय बघा एक्झाम्पल 51 18, 51 18, 432 आणि 144. अशा ह्या 4 संख्या आहेत. मग इथं तुम्हाला आधी चेक करा की ह्या 4 संख्यांमधल्या चौघांना तर भाग जात असेल तर घालू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. पण चौघांना जात नसेल तर तिघांना टार्गेट करा, मोठ्या संख्येनं कोणी जाईल. मग मोठा म्हणला तर इथं बघा पहिल्यांदा 18च आहे आणि 18च्या पाड्यात 144 आहे, हे पाड लगेच क्लिक झालं पाहिजे. मग आता तुम्ही चेक करा फक्त 18 न 51ला तर काही जातच नाही, सोडून द्या. 432ला 18 भाग जातोय का एवढंच चेक करा. मग इथं बघू शकताय 18 2 36 बरोबर. मग 43 मधनं 36 गेल्यावर 7 उरते, 7चं 72 झालं, 18 4 72 जातोय भाग. म्हणजे या तिघांना मी 18 भाग घालवू शकतोय सध्या. ठीक आहे, मग तिघांना भाग घालू आपण 18. काय काय होईल बघा, तर पहिला 18 घालवते, 18 इथे येईल. 51ला भाग जात नाही, 51 1 आहे असं राहील. 18 1 18, 18 2 36, 7 उरलं आणि 18 4 72 आणि हे 18 8 किती आहे तर 144 बरोबर. मग आता इथं बघा 51 आणि 24 आले. मग 51 24ला कुणी रे तर 3 भाग जातोय. ठीक आहे, 3 जर मी भाग घालवला किंवा 8 आणि 24ला घालूया, टेबल थोडासा कमी करू, 8 भाग घालू, 51ला जात नाही, 51 51 हे संपले. आता 8 3 24 आणि 8 1 8. 51ला 3 भाग जातोय बघा 3 आणि इथं किती होणार आहे 3 1 3 आणि हे 17 3 51. मग हे 17 परत आहे असं बाहेर येईल. मग फायनली परत या सर्वांचा गुणाकार मग किती जातोय बघा, तर हे जाईल पहिला 17 3 51 आणि 51 8 51 8 किती जाते बघा, तर 8 5 ते 40 जाईल म्हणजे 408. 51 8 408 आणि 408ला आपल्याला कुणी 18 गुणायचं फायनली. किती होते बघा, 18 8 144, 47 14, 18 0 0 आणि 14 4 1 72 आणि 1 73. उत्तर किती असेल माझं 7344 हे माझं असेल फायनल आन्सर. मग ऑप्शन बघा कुठला आहे आपला, तर 7344 येस 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, हे आपलं काय असणार आहे आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. सेम प्रश्न, सेम संख्या, सेम टाईपचं एक्झाम्पल. मग आता तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे. जेवढे जास्त एक्झाम्पल अशा पद्धतीने जवळ बघा, जवळजवळ एक 10 ते 15 एक्झाम्पल्स आहेत अशा टाईपचे तुम्हाला त्या शिफ्ट्समध्ये बघायला मिळतील. किती, जवळजवळ एक 10 ते 15 नाही जास्त आहेत माझ्या मते, 15पेक्षा तर जास्तच एक्झाम्पल्स आहेत बघा. टोटल 15+ एक्झाम्पल्स आहेत. आपण सगळे घ्यायचे नाहीत, एक अंदाज फक्त तुम्हाला द्यायचा आहे की अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. पण डील फक्त काय करायचं हे तुम्हाला शिकायचं आहे की असे क्वेश्चन्स आले मोठ्या संख्येचे तर कशा पद्धतीनं सोडवायचं. ठीक आहे, चलो पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जसं मी म्हणतोय लक्षात ठेवा, हे
परीक्षेतले क्वेश्चन्स आहेत, हे कुठलेही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण इथं घेत नाही. त्यामुळे ह्या क्वेश्चन्सना तुम्ही थोडंसं सिरियसली सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे असंच एक ॲप्रोच ठेवा जेणेकरून हेच क्वेश्चन्स मी एक्झामला जाऊन सोडवणार आहे. या ॲप्रोचनं तुम्हाला हे क्वेश्चन्स काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याच वेळी लक्षात ठेवा तुम्ही एक्झामच्या गोष्टी कन्सिडर करू शकता. एक्झामचा माहोल काय असू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःचा जो परफॉर्मन्स आहे तो कशा पद्धतीनं द्यावा लागेल. अंडर प्रेशर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात द्यावा, आपले चेंजेस होत राहतात, पाढे आठवत नाहीत, मग साधं कॅल्क्युलेशन पण चुकतं तुमचं. मग या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही इथं बरोबर उत्तर, कमी वेळेत बरोबर उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे बघा तो आहे तुमच्या स्क्रीनवरती. काय बघा आता सांगितलं आपल्याला, तर 36, 30, 114 आणि 380. ठीक आहे, तर अशा ह्या पुढच्या संख्या आहेत. मग आता इथं व्हिडिओ पॉज करायचं आहे तुम्ही आणि इथं तुम्ही आता कशा पद्धतीने एक्झाम्पल्स, क्वेश्चन्स किंवा मोठ्या संख्येनं भागा. आता इथं बघा 36, 30, 114 आणि 380. मग पहिल्या तर हे कळते की ह्या चारही संख्यांना एका संख्येनं भाग जातोय, बरोबर. म्हणजे जसं की बघा इथं सगळ्या समसंख्या आहेत, समसंख्या असतील तर 2 न घालवू शकताय ना, 2 न घालवा आधी, जेणेकरून तुमचं पुढचं कॅल्क्युलेशन सोपं होईल. नाहीतर इथं तुम्ही बघू शकताय हे 114 आणि 380 ह्यांना कोणी भाग जातोय रे, तर हे 19च्या पाड्यात आहेत, बरोबर. हे किती जाणार आहे, 19 संग 14 दर्शे, बरोबर. आणि 19 जुनी 38, पण 19च्या पाड्यात हे दोघं येत नाही आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम तुमचा इकडं पडू शकतो. त्यामुळे आपण काय करूया, आधी चारही संख्यांना भाग जातोय आणि ह्या टेबलमध्ये हीच काळजी घ्यायची आहे तुम्हाला, ज्यावेळी चारही संख्यांना भाग जात असेल तर तो घालवणं कंपल्सरी असेल आणि त्या रिस्पेक्टिव्ह तुमच्या पुढच्या व्हॅल्यू येतील. ठीक आहे, मग 36च्या निम्मा 18, ह्याच्या निम्मा 15 आणि ह्याचं काय म्हणलं आपण, 2 पंचे 10 आणि 2 सत्ती 14. परत 338च्या निम्मा 190. ठीक आहे, मग आता परत बघा 57 आणि 190ला मी 19नं भाग जाईल माझा, मग 19नंच घालू आपण पहिला. 18ला भाग जात नाही, 1818. 15ला पण जात नाही, 1515. 57ला 19 त्रिक 57 आणि हे 19 10 190. ठीक आहे, मग आता इथं बघा परत 3, 18, 15 मिळालं. मग 3, 18, 15ला काय रे, 3 भाग जातोय, 3 घालूया. 3 संग 18, 3 5 15, 3 1 3. 10ला भाग जात नाही, 10 10. त्यानंतर बघा परत हे 5 आणि ह्या 10ला कुणी रे 5 भाग जातोय, 5 घालू. 6 6, 5 1 5, 1 1 आणि हे 5 2 10. परत 6 2ला 2 भाग जाईल, 2 त्रिक 6 आणि हे 2 1 2. परत हे 3 बाहेर येणार. ठीक आहे, मग ह्या सर्वांचा गुणाकार हे माझं येणार फायनल आन्सर. ठीक आहे, गुणाकार करा, इथं 0 मिळतोय बघा. 5 2 10, 10 त्रिक 30, 30 त्रिक 90, 90 2 180 आणि फायनली राहिलं फक्त 180 गुणिले हे राहिलेले 19. ठीक आहे, मग 19 9 19 0 0, 19 8 62 असे, बरोबर. सॉरी 52 असे. किती राहणार आहे, 52 असे म्हटल्यावर 2 आलं, हातच्या आली 15. 19 हे 19, 19 आणि 15, 19 आणि 5 24, 24 आणि 10 34. उत्तर किती असेल आपलं 3420. किती असणार आहे, 3420. क्लिअर आहे. तर कुठला ऑप्शन आहे बघा, 3420, ऑप्शन नंबर 3 हे आपला काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे, संख्या याच आहेत आणि हेच क्वेश्चन्स थोडेसे आपण जास्त घेऊ, जेणेकरून संख्या मोठ्या आल्यानंतर तुमचं प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. डील जे आहे हे सगळं फिरून तुमचं पाडण्यावरती जाणार आहे. कॅल्क्युलेशन 100% चांगलं करत असेल, पाठ हे असतीलच तुमचे, फक्त त्याचा वापर तुम्हाला तुमचा चांगल्या पद्धतीने इथं झाला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न का बघा काय काय, तर 42, 36, 312 आणि 124. कोण सांगितले, 42, 36, 312 आणि 136. सॉरी 312 आणि 126. तर असे हे पुढच्या 4 संख्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करा ह्याचा आन्सर आता किती येऊ शकते किंवा इथं तुम्हाला कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. मग आता जसं म्हणलं इथं पण बघा 4ही संख्या समच आहेत, बरोबर. आणि 4ही संख्या सम आहे त्याचा अर्थ तुम्ही पहिला 4ही संख्यांना भाग घालवा, जेणेकरून पुढची ज्याचा पाडा तुम्हाला मानायचा आहे ती पाड्याची संख्या तरी मिळेल, जेणेकरून पुढचं कॅल्क्युलेशन तुमचं सोपं जाईल. ठीक आहे, सेम प्रोसेस करूया आपण. 42, 36 आणि किंवा जसं म्हटलं तुम्हाला फक्त आता
सगळ्या संख्यांना तर जातोय, पण मोठी संख्येने जातोय का ते चेक करावं. बघा इथं 42 आणि 36 6च्या पाड्यात आहेत, बरोबर. 6 6 36 6 7 42, परत 6 35 6 2 12 6 2 12 6 1 6. त्यामुळे 2 न घालवू नका, 6 ने घालूया, आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल थोडं. 6 7 6 6 36 6 35 6 2 12 6 2 12 6 1 6. ठीक आहे. परत बघा 7 आणि 21, 7 न भाग जाईल दोघांना, 7 7 7 1 7, 6ला भाग जात नाही, 52 52 आणि 7 3 21. ठीक आहे. त्यानंतर बघा काय काय राहिलं रे, तर 6 आणि 3ला भाग जातोय, 52ला कुणीही भाग जात नाही, ते तसंच राहणार आहे. 6 आणि 3ला 3 न जाईल, 3 2 6, 52 52, 3 1 3. परत बघा 2 आणि 52ला 2 न जातोय, 2. परत इथं काय काय होणार, खालच्या स्टेपला 2 न जर भाग घालवला इथं, तर 2 1 2 आणि 52च्या निम्मा किती असतो रे, तर 26. आणि इथं काय संपले सगळ्या संख्या, आणि हे आहे असं 26 इथं बाहेर आहे. ठीक आहे. मग फायनली गुणाकार करू आता. इथं बघा 3 2 6, 6 7 42, परत 42 गुणिले सगळ्या राहिलेल्या संख्या इथं घेऊ आपण, 42 गुणिले 6 गुणिले 26. ठीक आहे. मग पहिला 42 गुणिले 26 करूया, संख्या लहान आहेत, गुणाकार करणं सोपं पडेल. 26ची दुप्पट 52 जाते, हालचाली 5, 26ची चौपट 52, 52ची दुप्पट 104, 104 आणि 5 109, आणि परत ह्याला फायनली गुणिले 6 किती जाते बघा, 6 2 12, कॅरी 1 जाईल, 54 आणि 1 55, 5 5 5 आणि 6 1 6. उत्तर किती असेल माझं, 6552 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. किती, 6552. ऑप्शन बघा कुठला आहे, तर आपला पहिलाच ऑप्शन आहे 6552चा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि अशा टाईपचा अजून एक हा लास्टचा प्रश्न बघू आपण, तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम प्रश्न आहे बघा, ज्या टाईपचे आत्तापर्यंत आपण जशा पद्धतीचे प्रश्न आपण आत्तापर्यंत सोडवले त्याच टाईपचा प्रश्न आहे. लसावी आपल्याला इथे शोधायचा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या तो मला काय, तर तो सिक्वेन्स एक नीट फॉलो करायचा आहे भाग घालवत असताना. त्यामध्ये जर चुकून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जर भाग घालवत असशील तर लक्ष द्यावं, इथं लसावी आपल्या चुकण्याची शक्यता आहे. ठीक आहे. चलो तर बघा एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलं आहे, 36 45, त्यानंतर आहे 465 आणि 310, 465 आणि 310. ठीक आहे. आता जसं इथं आपण पहिला काय तर 4 संख्यांना भाग जातोय का नाही ते चेक करायचं आहे. त्यामुळे इथं बघा इथं 36 आहे, पहिला 36ला जर सोडला तर ह्या 3 संख्यांना बघा 5 भाग तरी जातोय. मोठा थोडंसं साईडला ठेवा, पण एकक स्थानी 5 आणि 0 याचा तर 5 तर जाणार आहे, त्यामुळे पण 36ला 5 भाग जात नाही. त्यामुळे पहिला आपण तिथूनच स्टार्ट करूया. तिन्ही संख्यांना काय करूया आपण, पहिला 5 5 भाग घालूया, कारण 36ला कोणीही भाग जात नाही 5च्या पाड्यातल्या संख्येनं. त्यामुळे 36 आहे असं राहील. 5 घालवला तर बघा हे 5 9 45 होईल. इथं सेम 5 9 45, 1 15 उरले आणि 5 3 15. परत इथं सेम 5 1 30 आणि 1 उरला 10 झालं आणि 5 2 10. ठीक आहे. आता इथं परत बघा 4 संख्या आल्या, 4 पैकी 4 भाग जाणार अजिबात जाणार नाही आपला, कारण जसं बघा इथं सम विषम संख्या आलेल्या आहेत. त्यामुळे 4 भाग जाणार नाही. 4 जात नसेल तर आपण 3 संख्यांना टार्गेट करतो. मग 3 संख्या बघा ह्या पहिल्याच 3 मिळतात बघा, हे 36 9 आणि 93. तिघांना काय 3 3 भाग जातोय, त्यामुळे आपण 3 3 भाग घालूया पहिल्या 3 संख्यांना. ठीक आहे. सेम 12 3 36 जाईल, परत 3 3 9, परत 3 3 9, 3 1 3 आणि त्यानंतर हे राहील किती 62. ठीक आहे. त्यानंतर बघा परत आता 2 2 येणार आहेत. 3 आता इथं तिघांना कोणीही भाग जात नाहीये, त्यामुळे 61 62 आहे, सॉरी 31 आणि 62. 31ची दुप्पट 62 मिळते डायरेक्टली, त्यामुळे आपण 31ला भाग घालूया. हे 12 आहे असं राहणार, 3 आहे असा, 31 1 31 आणि हे 31 2 62. ठीक आहे. परत बघा हे 12 आणि हे 3 आहे. 12 3ला मोठा म्हटला तर आपण 3 भाग घालवू शकतोय. ठीक आहे. 3 कट करूया, 3 चौक 12, परत 3 1 3, इथं संपलं. 2ला भाग जात नाही, 2 अशी 2. परत 4 आणि 2ला बघू शकता, 2 भाग जाईल माझा, बरोबर. इथं येणार ते 2 आणि इथं राहील फक्त 2 2 4 आणि हे 2 अशी 2 1 2 आणि परत हे 2 आहे असं इथं बाहेर येईल. ठीक आहे. मग फायनली आपल्याला काय करायचं आहे, ह्या सर्वांचा गुणाकार तो म्हणजे आपल्याला लसावी मिळेल. ठीक आहे. मग लसावी बघा किती जाईल, 5 3 15, 15 3 45, 45 2 90, 90ची दुप्पट 180 आणि 180ला फायनली फक्त आपल्याला कोणी तर 31 गुणावं लागेल. ठीक आहे. तर हे 0 0, 18 1 18, हातच्याला 1, 18 3 54 आणि 1 55. म्हणजे बघा उत्तर किती असेल आपलं 5580 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल इथं. ठीक आहे. किती 5580, जो की बघा ऑप्शन आपल्याला कुठला सांगितलं आहे, तर पहिला ऑप्शन आहे
हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो तर पुढचे टाईपचे क्वेश्चन्स घेऊ. तर बघा लसावीला जर म्हणलं डायरेक्टली जो लसावी आपल्याला विचारलेला आहे तो संख्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या गोष्टी नीट ऑब्झर्व करायच्या आहेत की कशा पद्धतीचे आणि कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स SSC GDला ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये यावर्षी जी एक्झाम झाली त्यामध्ये पडलेत आणि तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह प्रॅक्टिस तुमच्या डेली क्वेश्चन्समध्ये असलंच पाहिजे. लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही जर सोप्या पद्धतीच्या संख्यांचा जर लसावी काढत बसला आणि डायरेक्टली एक्झाममध्ये जर अशा संख्या आल्या तर कुठेतरी आपला कॅल्क्युलेशनमध्ये तुमचा एरर येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मग आता जे क्वेश्चन्स आपण बघायचे ते बघायचेच कोणते तर शाब्दिक क्वेश्चन्स, जे शाब्दिक क्वेश्चन्स कशा पद्धतीनं आपल्याला या टॉपिक्स या एक्झाममध्ये विचारले गेले होते. आणि त्यामधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आधी आणि त्यानुसार ॲन्सर जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर प्रश्न बघा काय सांगितलं आपल्याला. एक्स 3 अंकी एक सर्वात मोठी संख्या आहे जिला 12, 20, 25 ने पूर्ण भाग जातो तर एक्सच्या अंकांची बेरीज किती. ठीक आहे. म्हणजे इथं काय दिलं आहे तुम्हाला एक्स ही एक संख्या आहे. कसली संख्या आहे लक्षात ठेवा. 3 अंकी सर्वात मोठी संख्या दिली आहे तुम्हाला आणि त्या संख्येला काय जातं आहे 12, 20 आणि 25 पूर्ण भाग जातो आहे. आणि असं असेल तर आपल्याला काय शोधायचं आहे त्या एक्सच्या अंकांची बेरीज इथं पाहिजे. मग आता इथं बघू शकताय भाग जाणे. आता लक्षात येते संख्याच दिली नाही आहे आणि ऑप्शन पण जर तुम्ही बघितला तर लक्षात येते ऑप्शन्स जे आहेत त्या संख्येच्या अंकांच्या बेरजेचे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे इथं तुम्ही ऑप्शन्सवरून ॲन्सर इथं काढू शकत नाही. इथं मग आपल्याला काय करावं लागणार आहे 12, 20, 25 ज्या संख्या सांगितलेत या 12, 20, 25ला आपल्याला तुम्हाला इथं काय करावं लागेल ह्यांचा लसावी तुम्हाला आधी काढावा लागेल. ठीक आहे. कोणाकोणाचा 12, 20 आणि 25. मग आता इथं सेम जसं तुम्हाला म्हणलं 12, 20, 25 तुम्ही मोठी संख्या सगळ्यात म्हणला तर ती कुठल्या रे 25 आहे. पण 25चा पाडा खूप मोठा जातोय बघा कारण 25च्या पाड्यामध्ये एकतर 0 आणि 5 एकक स्थानी येत राहणार आहे आणि 5 एकक स्थानी येत राहिला तर त्या संख्येला 12ने पण भाग गेला पाहिजे. ठीक आहे. मग त्या रिस्पेक्टिव्ह लक्षात ठेवा तुम्हाला काय केलं पाहिजे 25चा पाडा तो म्हणत गेला पाहिजे. जर असं करायचं नसेल तर काही हरकत नाही. डायरेक्टली आपण जसं म्हणतोय काय टेबल करू शकताय काय प्रॉब्लेम नाही. ॲन्सर ॲक्युरेट येणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आणि तिन्ही संख्यांना जसं म्हणतो आपण तिन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. पहिला जातो का ते चेक करूया. तर बघा 12, 20, 25ला तिन्ही संख्यांनी कोणीही भाग जात नाही तिघांना. मग त्यामुळे आपण काय टार्गेट करू पहिला 20 आणि 25ला भाग घालूया. कोणी जातोय रे तर 5 जातोय तो. मग 12 आहे असा राहील 5 चौक 20 आणि हे राहील 5 5 25. ठीक आहे. परत 12 4ला 4 जाईल 4 त्रिक 12 4 1 4 हे 5 आहे असं. परत बघा हे 5 3ला आता कोणीही भाग जात नाही. त्यामुळे आपण काय करणार 3 आणि 5 क्रमशः ते बाहेर येतील दोन संख्या. ठीक आहे. मग गुणाकार करूया आता सगळ्यांचं. बघा हे 5 चौक 20 त्यानंतर 20 त्रिक 60 आणि 60 5 म्हणजे 6 पंचे किती येईल ते 30. ठीक आहे. किती येणार आहे ते 300. हा माझा काय आला रे तर हा लसावी आला. पण प्रश्न मला काय सांगितलं आहे एक्स ही ती जी संख्या आहे ती 3 अंकी सर्वात मोठी संख्या सांगितली आहे. मग मला सांगा लसावी तर आपला 300 आलेला आहे. मग 3 अंकी सगळ्यात मोठ्या संख्येपर्यंत जर मला जायचं असेल तर लक्षात ठेवा त्याचं जे लॉजिक आहे जाण्याचं ते काय असणार आहे ती जी संख्या असेल 3 अंकी सर्वात मोठी ती असणार आहे तुमची या 300च्याच पटीत असेल. म्हणजेच काय 300 नंतर दुसरी संख्या जिला लक्षात ठेवा ह्या तिघी संख्येनी भाग जाणार असेल तर ती काय असणार आहे 300च्या पटीत असेल. मग 300च्या पटीतील दुसरी संख्या कुठली आहे तर 600. त्यानंतर 300च्या पटीतील परत म्हटला तर 900 आणि यानंतर म्हटला तर ते 1200 मिळेल तुमचा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 3चा पाडा असं करायचा आणि त्याच्यावर फक्त 2 शून्य लावत जावा. बरोबर. मग 300 600 आणि 900 आला. मग 900 हीच माझी काय असणार आहे ते सर्वात मोठी संख्या असेल 3 अंकी जिला 12 20 आणि 25 भाग जातो. मग प्रश्न काय विचारला मला तर ह्या संख्येतल्या अंकांची बेरीज. मग 0 0 तर काय विषयच येणार नाही. मग अंकांची बेरीज पण किती असेल रे इथं फक्त 9 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. अंकांची बेरीज किती असणार आहे 9. म्हणजेच बघा ऑप्शन कुठला आहे आपल्याला तर ऑप्शन नंबर 4 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. त्यामुळे आधी लसावी आपल्याला काढावं लागेल आणि त्या लसावीला आपल्याला फक्त पटीत वाढवत नाही जायचं आहे. कुठपर्यंत 3 अंकी सर्वात मोठी संख्या मिळत नाही तोपर्यंत. मग 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोण मिळेल मला तर 900. ठीक आहे. तर आय होप ज्या विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं उत्तर नक्की आलं असेल. आणि इन केस जर काय मिस्टेक झाली असेल आणि बऱ्यापैकी इथं लसावीवरून त्या मोठ्या संख्येपर्यंत जायचं कसं इथंच थोडंसं तुमचं कन्फ्युजन होण्याचा पार्ट येतोय ते लक्षात ठेवा. लसावी मिळाल्यानंतर तुम्हाला पुढच्या ज्या संख्या असतील लसावीपेक्षा मोठ्या
त्या लसावीच्या पटीतच असल्या पाहिजेत. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि काय दिलं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकताय, ऑप्शनचा वापर करू शकताय का नाही करत याचा विचार तुम्हाला तिथं करावा लागेल. ठीक आहे, प्रश्न बघा काय आपल्याला, तर अशी सर्वात मोठी संख्या ज्या संख्येने 2340 आणि 1551ला भाग दिल्यास क्रमशः 40 आणि 33 बाकी उरते. ठीक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या समोर आहेत. इथं तुम्ही ऑप्शनचा वापर 100% करू शकता. ठीक आहे, काय सांगितलं आपल्याला तर 2 संख्या आहेत बघा. 2 संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपल्याला तर सांगितले 2340 आणि दुसरी आहे तर 1551. ह्या 2 संख्यांना भाग द्यायचा आहे आणि 2340ला जर भागलं तर 40 बाकी राहिले पाहिजे आणि 1531ला जर भागला तर 33 बाकी राहिले पाहिजे. आणि ऑप्शन्स काय काय होते आपल्याला सांगितलेत बघा, 48, 28, त्यानंतर 46 आणि 56 असे हे 4 ऑप्शन्स आहेत. आता इथं जसं तुम्हाला म्हटलं इथं ऑप्शनचा वापर करू शकताय आणि असले एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिसमध्ये पण बघितले, ऑप्शनचा वापर करूनच आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे. इथं कोणताही मसावी काढत बसायचं नाही, लसावी काढत बसायचं नाही. ठीक आहे, फक्त इथं कंडिशनने चेक करा काय दिलं आहे, सर्वात मोठ्या संख्येनं भाग घालवायचा आहे. मग इथं एक बघू शकताय. तर मला सांगा जर 40 बाकी राहायचे असेल, ज्यावेळी मी 2340ला बाकी भाग घालवणार आहे, तर 40ला बाकी राहणार असेल माझी, तर मला सांगा 40 बाकी राहत असेल तर 2340मधनं 40 घालवला तर ती संख्या काय राहील रे, तर 2300 संख्या राहणार आहे. बरोबर, मग 2300 संख्या जर राहणार असेल तर 2300ला माझा त्या संख्येनं पूर्ण भाग गेला पाहिजे. 2300ला जर पूर्ण भाग जात असेल तरच माझी बाकी वरची जी 40 आहे ती आहे अशी बाकी राहील माझं. बरोबर, म्हणजेच काय, मग पहिला टार्गेट हे 2300लाच करूया आणि सगळ्यात मोठा म्हणला तर कुठली संख्या आहे रे, तर 56 आहे पहिला ऑप्शन. बरोबर आहे, त्यामुळे 56ला मला चेक करावं लागेल की या 56ने 2300ला भाग जातो का. मग मला सांगा आता 23 काय रे मूळ संख्या आहे. बरोबर, मग जर ह्या 23ला 2300ला कुठल्याही संख्येने तुम्ही भाग घालवत असशीला तर ती 23च्या पटीतच असली पाहिजे तरच ह्याला भाग जाणार आहे. मग मला सांगा 56 23च्या पटीत कधीच येत नाही, 23ची दुप्पटच 46 जाते फक्त. त्यामुळे हे माझं उत्तर कदापि असू शकत नाही, भाग जाणारच नाही. दुसरी संख्या मोठी म्हणला तर 48 आहे बघा, पण 48ला पण सेम लॉजिक, 48 23च्या पटीत येत नाही आहे, त्यामुळे हे पण माझं उत्तर नसणार आहे. मग राहिला कुठला रे, एकच ऑप्शन आहे तुमचा 46 जो या 23च्या पटीत आहे, त्यामुळे हेच तुमचा आन्सर असणार आहे. आणि 46नं डायरेक्टली जर भाग घाला तर 46 5 जाते बघा 2300, 230 येतं 46 5. आणि परत तुम्ही 46ने ह्याला भाग घालवला तर ऑब्व्हियसली हा तुमचा पूर्ण भाग गेलाच पाहिजे, कारण एकच संख्या जी या 23च्या पटीत तुम्हाला मिळते. त्यामुळे आन्सर माझं इथं काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 46 ही ती संख्या असेल ज्या संख्येने दोघांना भाग घालल्यानंतर दिलेली जेवढी काय बाकी आहे ती इथं माझी राहू शकते. ठीक आहे, चलो तर आन्सर काय असणार आहे माझा ऑप्शन नंबर 3. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून आन्सर इथं काढण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आत्तासारखाच थोडासा वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा. काय सांगितलं आपल्याला, तर 33 पेरूंची झाडे, 55 केळ्यांची आणि 88 आंब्याची झाडे आहेत. या झाडांना अशा पद्धतीने लावायचे आहे की प्रत्येक रांगेत केवळ एकच पद्धतीचे झाड येईल, तर अशा पद्धतीने झाडे लावल्यास रांगांची कमीत कमी संख्या किती असू शकते किंवा किती येईल, या टाईपचा इथं प्रश्न आहे आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे हा तर प्रश्न तुम्ही खास करून इथं नक्की सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय तर व्हिडिओ पॉज करायचा सगळ्यात महत्त्वाचं, आणि आधी प्रश्न नीट समजून घ्या की काय कंडिशन आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय ह्याचं उत्तर काढायचं आहे. ऑप्शन्स ऑब्व्हियसली समोर आहेत, पण इथं ऑप्शनवरून तुम्ही क्रॉस चेकिंग नाही करू शकत. इथं ऑप्शन फक्त काय आपल्याला टिक मार्क करण्यासाठी तुम्हाला ह्या एक्झाम्पलचा वापर करायचा. तर काय सांगितले बघा आपल्याला, तर पहिला जे आहेत ते 33 पेरूंची झाडं आहेत सांगितलेत. त्यानंतर आहेत बघा दुसरे जे आहेत 44, एक मिनटं चेक करतो, 33 पेरूंची झाडे, 55 आहे. 55 जे आहेत ती केळ्यांची झाडं आहेत आणि 88 जी झाडं आहेत ती कोणाची आहेत, आंब्यांची झाडं आहेत. मग कंडिशन काय दिली आहे तुम्हाला इथं, आंब्यांची ही झाडं तर लावायची आहेत, पण लावत असताना प्रत्येक रांगेमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचं एकच झाड लावायचं. म्हणजे समजा ही ती मी पहिली रांग केली या पद्धतीनं, तर या रांगेमध्ये ह्या झाडांचं प्रत्येक प्रकारचं एकच झाड आलं पाहिजे. बरोबर, एकच झाड आलं पाहिजे. आणि दुसऱ्याने कंडिशन काय, तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही रांगा केल्या आणि प्रत्येक रांगेत एक काय लक्षात ठेवा, समान संख्या असली पाहिजे.
झाडांची समान संख्या असली पाहिजे, ही एक कंडिशन आहे. आणि असं जर मी झाडं लावली तर कमीत कमी रांगांची संख्या किती असू शकते. लक्षात ठेवा, कमीत कमी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे तिथं. कमीत कमी जरी असलं लक्षात ठेवा तर हा फसवा शब्द आहे तो. त्यासाठी तुम्ही आता कमीत कमी याचा अर्थ काय लसावी असतोय. मग तुम्ही काय करणार, मग परत ह्यांचा लसावी काढत बसशीला, जे चुकीचं आहे लक्षात ठेवा. कारण लसावीची संख्या ती 88पेक्षा तुमची खूप मोठीच आहे. मग झाडच तेवढी नाहीत म्हणल्यावर रांगा होऊ शकत नाही. तर त्यामुळे कमीत कमीचा अर्थ काय लक्षात ठेवा की आता मला सांगा कमीत कमी रांगा कधी होऊ शकतात रे. जसं बघा आपण ते एका रूममध्ये फरशा बसवायचं जे एक्झाम्पल बघितलं होतं त्या टाईपचं इथं तुम्हाला थोडासा काय करायचं, रेफरन्स घ्यायचा आहे. मग जसं आपण त्या एक्झाम्पलमध्ये बघितलेलं फरशांची संख्या कमी कधी लागणार, ज्यावेळी फरशीची जी साईज आहे ती मोठी असेल. मग त्याच पद्धतीनं इथं देखील लक्षात ठेवा, एका रांगेत तुम्ही जास्तीत जास्त झाडे ज्यावेळी लावशिला, एका रांगेत जास्तीत जास्त झाडं समान संख्येत ज्यावेळी लावशिला त्याचवेळी रांगांची जी संख्या आहे ती कमी लागू शकते. मग जास्तीत जास्त अर्थ काय येतो रे आपला, तर मसावी. म्हणजेच काय, तुम्हाला या एक्झाम्पलला लक्षात ठेवा काय घ्यायचं, इथं मसावी घ्यायचं आहे. पण मसावीचा अर्थ हा नाही की तुम्हाला तेवढ्या रांगांची संख्या मिळेल. ठीक आहे, मसावीचा अर्थ काय मिळणार आहे की तेवढ्या तुम्ही एका रांगेत तेवढी जास्तीत जास्त झाडं लावू शकता. मग इथं बघा सगळ्या संख्या सोप्या आहेत, 33, 55, 88. ह्यांचा जो लसावी आहे लक्षात ठेवा, सॉरी मसावी, तो किती मिळेल मला 11. साधं सोप्पा आहे, कोणी सांगू शकेल किती मिळेल मला 11. पण लक्षात ठेवा हे माझं फायनल आन्सर नाही आहे, हे कशाचं उत्तर आहे तर एका रांगेत मी एवढी झाडं लावू शकतो. पण ह्या पद्धतीने मला रांगा तयार करायच्या. मग मला सांगा ह्या 33 झाडांच्या 11 जर मी झाडं लावली तर किती रांगा होतील रे, तर 11 त्रिक 33 रांगा होतील. 55 झाडांच्या 11 पाची 55 रांगा होणार आहेत आणि 88 झाडांच्या 8 रांगा होणार आहेत. ठीक आहे, मग ह्याच रांगांची संख्या मला एकूण पाहिजे. मग एकूण संख्येसाठी काय तिघांची बेरीज करू, 8 आणि 5 13 आणि 3 16. उत्तर काय असायला पाहिजे माझं 16. हे माझं काय असेल फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर आय होप की नक्कीच तुम्हाला एक्झाम्पल नक्की क्लिअर झालं असेल. लक्षात ठेवा ते कमीत कमी जो शब्द सांगितला याचा अर्थ असा नाही की तिथं आपल्याला लसावी घ्यायचं आहे, ते फक्त एक फसवण्यासाठी सांगितले. कमीत कमी रांगा त्याच वेळी होतील ज्यावेळी तुम्ही एका रांगेत जास्तीत जास्त झाडे लावशिला. जास्तीत जास्तचा अर्थ काय असतो तर मसावी. मग मसावी घेऊन परत प्रत्येकानं आपल्याला काय झाडांचा याला भागायचं आहे आणि त्यानंतर आलेल्या संख्येची टोटल बेरीज म्हणजेच काय असेल बघा ऑप्शन नंबर 16 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि इथं आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. इथं बघा सेम ऑप्शनचा वापर करू शकता कारण संख्येनं भाग जाणारी संख्या शोधायची आहे तुम्हाला. ठीक आहे, एक्झाम्पल काय बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या ज्या संख्येला 15, 25, 40 आणि 75ने पूर्ण भाग जातो. कोणी कोणी भाग घालवायचा आहे तर 15, 25, 40 आणि 75 ह्या 4 संख्येने भाग घालवायचा आहे. आणि त्या संख्या ज्या आहेत त्या ऑप्शन्स तुम्हाला दिले आहेत. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल काय रे तर एकतर तुम्ही पाड्याचा वापर करू शकता डायरेक्टली किंवा कसोट्यांचा वापर करून एक्झाम्पल तुम्ही हे सॉल्व करू शकता याचा. ठीक आहे, तर भाग बघा जसं म्हटलं आपल्याला कोणी कोणी घालवायचं आहे तर 15, 25, 40 आणि 75 ह्या 4 संख्येने भाग घालवायचा आहे. आणि 4 ऑप्शन्स जे दिले आहेत आपल्याला ऑप्शनचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. 99, 75 हा पहिला ऑप्शन आहे. त्यानंतर आहे बघा 9999, परत आहे 9600 आणि चौथा ऑप्शन आहे 9960. असे हे काय आहेत आपल्याला तर 4 ऑप्शन्स आहेत आणि 4 ऑप्शनमधली आपल्याला आता ती संख्या शोधायची आहे. मग आता इथं बघा जर पहिला जसं म्हणलं एक हे 40च आहे बरोबर. मग मला सांगा जर 40चा पाडा तुम्ही म्हणत गेला तर एक एक स्थानी काय होणार आहे रे 0 हे कंपल्सरी येणार आहे. मग त्या नियमानुसार तर इथं बघा ही संख्या आणि सॉरी इथं 0 आहेच, ही एक संख्या म्हणजे 9600 कॅन्सल नाही होणार. काय होणार आहेत हे 2 ऑप्शन्स माझे इथंच कॅन्सल होऊन जातील. त्याचं रिझन का, कारण ज्यावेळी तुम्ही 40चा पाडा म्हणशीला 40चा पाडामध्ये काय होत जाणार आहे एकक स्थानी 0 कंपल्सरी असलाच पाहिजे. मग एकक स्थानी 0 कंपल्सरी असला पाहिजे तर इथं 5 आणि 9 आहे एकक स्थानी. त्यामुळे हे ते 2 ऑप्शन माझे आन्सर कधीच नसणार आहेत. मग राहिलेल्यांमध्ये सगळ्यात मोठा म्हटला तर हा आहे बघा 9940 सॉरी 9960. मग ह्याला फक्त आपल्याला काय चेक करायचं आहे तर दिलेल्या संख्येने भाग जातो का ते चेक करूया. तर बघा इथं पहिल्या संख्या आहे 15, 15 सक 90, 9 उरलं 96 झालं, परत 15 सक 90, 6 उरलं 15 चौक 60 जातोय भाग 15नं. 25 ने एकदा चेक करूया, 25 त्रिक 75,
बरोबर. आता किंवा 25ची जर कसोटी तुम्हाला माहीत असेल किंवा 25नं कोणाला भाग जातो तर एकक स्थानी 2 झिरो तर लागतात बघा. काय पुढच्या संख्येच्या पुढच्या बाजूला काय 2 झिरो तर पाहिजेत. मग तसं बघितलं तर इथं बघा 2 झिरो नाही आहेत. मग तरी पण कन्फर्म करायचं असेल तुम्हाला तर आपण जसं म्हटलं तुम्हाला भाग घालून चेक करू शकताय. 25नं घाललं तर 25 त्रिक 75 होते बरोबर. मग 99मधनं जर 75 गेला तर माझं किती राहतं रे तर 24 बरोबर. मग 24चं परत हे 246 झालं. 246ला परत काय 25 90चा भाग लागेल. 25 90 किती आहे रे तर 225. ठीक आहे. मग 46मधनं 25 गेले परत किती राहते तर 21 राहते. 21चं परत 0 घेतला तर 210 राहते बघा. आणि 210ला तर काय 25नं भाग जात नाही त्यामुळे हे पण उत्तर नाही माझं. राहिला एकच संख्या राहिली आणि ती किती आहे तर 9600. हेच माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की अशा टाईपच्या एक्झाम्पलला ह्याच पद्धतीचा वापर करा. जर तुम्ही इथे लसावी काढत बसला त्या लसावीला परत 4 अंकीपर्यंत वाढवत बसला तर विनाकारण तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये वेळ जातो. त्यापेक्षा थोडंसं स्मार्ट वर्क करा आणि त्यातल्या त्यात तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये जर चांगल्या पद्धतीनं जर पकड असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा एकदम सेकंदात. जसं म्हणलं ह्या दोघांना तर जाणारच नाही. इथं 25नं जाणारच नाही का कारण त्याच्या पुढं 2 झिरो नाही आहेत. एकच झिरो आहे त्यामुळे 25नं भाग नाही जाऊ शकत. त्यामुळे त्या बेसिसनं एकच उत्तर राहील माझं ऑप्शन नंबर 3 9600. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. अशाच पद्धतीचे बघा भाग घालवण्याच्या बाबतीतला आहे. काय सांगितलं आपल्याला अशी लहानात लहान संख्या ज्यामध्ये 5 मिळवल्यास त्या संख्येला 18 30 36 आणि 24ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ऑप्शनमधली लहान संख्या शोधायची. त्यामुळे तुम्हाला 5 जर मी ॲड केल्यानंतर त्या चौघांनी भाग गेला पाहिजे 18 30 36 आणि 24नं. ठीक आहे. मग असं केलं तर ती संख्या कुठली असेल. व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही जसं आत्ता ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन किंवा ज्या गोष्टींचा आपण ॲप्रोचनं सोडवते सेम ॲप्रोच तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथंच आपल्याला काही शिकण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी ॲन्सर तुम्ही स्वतः काढण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला इथंच त्या गोष्टींचा काय होईल सराव होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल आपल्याला काय ऑप्शन्स जे आहेत ते काय काय आहेत बघा. पहिलाच ऑप्शन्स काय काय आहेत बघा. पहिला तर 350 आहे. दुसरा ऑप्शन आहे 355 आहे. तिसरा ऑप्शन आहे तो 360 आहे. आणि चौथा ऑप्शन आहे 365. आणि भाग जे म्हटलं कोणी घालवायचं आपल्याला 18 30 36 आणि 24. आणि भाग जातोय कधी सांगितले रे तर 5 मिळवल्यानंतर बरोबर. मग मला सांगा इथं बघा आत्ता 40 सारखाचा तुम्ही अप्रोच करायचा आहे 30 आहे. मग 30चा पाडा जर मी म्हणत गेलो तर एकक स्थानी 0 मला कंपल्सरी आलं पाहिजे. मग मला सांगा इथं ऑलरेडी 0 आहे. जर मी ह्याच्यामध्ये अजून 5 मिळवलं तर एकक स्थानी किती काय होणार आहे तर 355 ती संख्या होईल बरोबर. ह्यामध्ये जर मी 5 मिळवला तर संख्या किती होणार आहे 355. मग एकक स्थानी 0 येत नाही भाग जाणार नाही. सेम लॉजिक इथं लावायचं आहे. जर मी ह्यामध्ये 5 मिळवला तर ही किती होणार आहे 365. एकक स्थानी 0 येत नाही भाग जाणार नाही. मग ह्या दोन संख्या ह्या दोन्हीमधलं उत्तर आहे माझं. जरी मी ह्यामध्ये 5 मिळवला तर 360 होईल. ते इकडे घेऊ आपण म्हणजे भागाकाराला बरं पडेल. आणि यामध्ये जर मी 5 मिळवला तर हे किती होणार आहे 370 होईल. ठीक आहे. आणि इथंच 3ची कसोटी अप्लाय करा. 3ची कसोटी काय अंकांच्या बेरजेला 3 भाग गेला पाहिजे. इथं बघा 7 आणि 3 10 होते. मग इथं 30 ऑब्विसली ह्याला भाग जाणार नाही. राहिला एकच ऑप्शन कुठला आहे माझा तो 360. म्हणजे सॉरी 360 म्हणजे ती संख्या कुठली आहे बघा 355 आहे. ती संख्या पाहिजे. म्हणजेच आन्सर तुमचं काय असेल ऑप्शन नंबर 2 355 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा याच पद्धतीचा तुम्ही ह्याच ॲप्रोचचा वापर करायचा जेणेकरून वेळ तुमचा वाचला पाहिजे आणि उत्तर पण तुमचं 100% बरोबर येईल. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे. थोडंसं हे एक्झाम्पल बघा तुम्हाला काय वेगळ्या पद्धतीने अप्रोच करायचे ती कंडिशन दिल्या तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये. ठीक आहे. काय बघा एक्झाम्पल जेव्हा 8 16 18 20 25 या संख्यांनी एका x या संख्येला पूर्ण भाग जातो आणि भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी 3 बाकी उरते. परंतु xला जर 7 या संख्येने भागल्यास पूर्ण भाग जात असेल तर xची किंमत किती. ठीक आहे. म्हणजेच यांनी ऑप्शन्स तुमच्या ऑप्शन्स पण दिले तुम्हाला आणि ऑब्विसली इथं तुम्हाला काय ऑप्शनचाच वापर करायचा. ठीक आहे. तर एक कंडिशन काय बघा
तर काय सांगितलं आपल्याला, तर ती एक संख्या आहे तुम्हाला दिलेली आहे, लहानात लहान म्हणू शकता किंवा लहान संख्या म्हटलेलं आहे तिथं, सगळ्यात लहान अशी संख्या आहे ज्या संख्येला जर मी कोणी भाग घालवायला सांगितलं आहे 8, 16, 18, 20 आणि 25 न जर भाग दिला तर प्रत्येक वेळी जी बाकी उरते ती 3 बाकी उरते. परंतु जर त्या संख्येला मी 7 न भागलं तर त्या संख्येला पूर्ण भाग जातोय. असं असेल तर त्या एक्सची किंमत आपल्याला इथं शोधायची. ठीक आहे. आणि ऑप्शन्स आपल्याला आहेत इथं बघा. पहिला ऑप्शन आहे 7320, दुसरा ऑप्शन आहे 7203, तिसरा आहे 7023 आणि चौथा ऑप्शन आहे 7302. हे अशा पद्धतीचे 4 ऑप्शन्स आहेत. आणि एक कंडिशन वेगळी होती बघा एक्झाम्पलला, काय जर मी हे ते एक्सचे ऑप्शन आहेत बरोबर, आणि एक्स या संख्येला कंडिशन दिलं तुम्हाला, जर मी त्या संख्यांना 7 न भागलं तर 7 न पूर्ण भाग जातोय असं त्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं. मग पहिला आपण हीच कंडिशन चेक करायची. लक्षात ठेवा, या 4 ऑप्शनमधली अशी संख्या ज्याला 7 ने पूर्ण भाग जातोय. जर ती एकच मिळाली लक्षात ठेवा तर तेच तुमचं उत्तर असेल. बाकीची कंडिशन इथं चेक करत बसायचं नाही आहे. मग 7 न भाग जातोय का बघा, कुठं कुणाला जातोय बघा. पहिला ऑप्शन आहे 7320. मग बघा भाग घालवा, 7 1 7 32 उरते, भाग जात नाही बरोबर. 7 न काय होते, ह्या 320ला भाग जाणार नाही कारण 32 राहते. परत 7 चौक 28 उरते, 4 उरते 40 झालं. 40ला 7 न भाग जात नाही. इथं बघा 7 1 7 20ला परत 7 2 14, 14 म्हणल्यानंतर परत 6 राहते 63 झालं, 7 9 63. ही एक संख्या आहे बघा ज्याला 7 न भाग जाते. ठीक आहे. इथं या 7 1 7 23 उरते, 23ला भाग जात नाही, ही नसणारी संख्या. इथं बघा परत 7 1 7 बरोबर, 7 चौक 28, 2 उरलं 22 झालं, 22ला 7 न भाग जात नाही, हे पण उत्तर नाही. म्हणजे याचाच अर्थ काय, तुम्हाला एकच संख्या मिळते ज्याला 7 न पूर्ण भाग जातोय. आन्सर तुमचं हेच असेल, ऑप्शन नंबर दुसरा. आणि संख्याच एक मिळाले याचा अर्थ काय झालं आहे, तर इथं मला बाकीची कंडिशन चेकच करायची गरज नाही. ते 8 12 आणि 20 25 जे काय कोणी भाग घालावे सांगितलं आहे त्या संख्येने इथं भाग घालवत बसू नका, कारण संख्या एकच मिळालेली आहे. ठीक आहे. हेच आपलं काय असणार आहे, ॲन्सर असेल. ठीक आहे. आणि सेम टाईपचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. तिथं फक्त बाकी वेगळी दिलेली आहे, बाकी सगळे संख्या तेवढ्या बदलल्या आहेत. कंडिशन आणि एक्झामचा टाईप जो आहे तो सेम आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर काय करायचं आहे, काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. की इथं आता कशा पद्धतीने अप्रोच लावायचा आहे, सेम अप्रोच लावायचा आहे. ॲक्च्युली तुम्हाला कंडिशन सेम आहे, काहीही फक्त व्हॅल्यू बदललेल्या आहेत. मग इथं बघा आता एक्झाम्पल काय सांगितले, जेव्हा एका लहान संख्येला 12 15 18 20 25 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते, पण त्याच संख्येला जर 7 ने भागल्यास बाकी 0 उरते किंवा 7 ने पूर्ण भाग जातो, तर ती संख्या कोणती. ठीक आहे. आणि इथं पण बघा सेम ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत. आणि इथं तुम्हाला फक्त चेक करायचे की आता 7 न भाग जाणारी संख्या कुठली. जर 1 मिळाली तर तेच आपलं उत्तर आहे, 2 मिळाले तर तुम्हाला आपल्याला फक्त पुढची जी कंडिशन आहे ती चेक करायची. ठीक आहे. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये बघा फक्त काय रे, मागं पण 3च बाकी राहिली होती, इथं पण आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आता फक्त बघा इथं 5 बाकी राहिले. ठीक आहे. सॉरी चुकून हे झालं माझ्यानं. बाकी जे म्हणलं तुम्हाला 5 बाकी राहायला पाहिजे होते, बाकी काय सगळी कंडिशन सेम आहे. मग ऑप्शन बघा, पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 3605. ठीक आहे. काय आहे, 3605. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो 3065 आहे, दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन 3506 आणि चौथा ऑप्शन आहे 3560. कंडिशन सेम आहे. 12 15 18 20 25 ह्या 5 संख्येने भाग गेला पाहिजे आणि भाग घालला तर बाकी 5 उरली पाहिजे. पण 7 न जर मी भाग घालवला तर पूर्ण भाग जातोय. ठीक आहे. मग जर 7 न भाग जात असेल तर चेक करू आपण. पहिला ऑप्शन आहे 3605. 7 5 35 उरते, 1 उरला बरोबर. 35 मधनं 1 10 राहिलं, परत 7 1 7 3 उरलं, 35 झालं, परत 7 5 35. यस, भाग जातोय बघा. 3605ला 7 न पूर्ण भाग जातोय. इथं या, इथं बघा 7 चौक 28 बरोबर. 28 म्हणल्यावर 2 उरलं, 26 झालं. 26ला परत 7 त्रिक 21, 21 म्हणल्यावर 5 उरलं, 55 झालं. 55ला भाग जात नाही, इथं नाही जात भाग. 7 5 35 जाते, 6 बाकी उरते, नाही जाणार. 7 5 35 सेम, 60 उरते, 60ला तर काय 7 न भाग जात नाही. त्यामुळे राहिलं एकच ॲन्सर, ती काय असेल माझं 3605. हे माझं काय असणार आहे, फायनल ॲन्सर असेल. किती 3605.
5. जसं तुम्हाला म्हटलं सेम ॲप्रोच आहे, आपल्याला काहीही वेगळं इथं करायचं नाही. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न सेम तुमच्या स्क्रीनवरती. व्हिडिओ पॉज करून इथं तुम्ही काय करायचं, उत्तर इथं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर काय बघा प्रश्न आता इथं आपल्याला, अशी सर्वात मोठी संख्या ज्या संख्येने 2248 आणि 1761ला भाग दिल्यास क्रमशः 3 आणि 1 बाकी उरते. आणि ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत, व्हिडिओ पॉज करायचे आणि इथं ऑप्शन बघा. संख्या लहान लहान आहेत ज्यांचे पाडे तुम्ही चांगल्या पद्धतीनं म्हणू शकताय. 14, 15, 24 आणि 29 अशा संख्या आहेत. सॉरी 19, मग यांचे पाडे म्हणू शकताय तुम्ही. त्यामुळे ॲप्रोच सेम ठेवा, पाड्याने भाग घालवायचा आहे आणि फक्त कंडिशन चेक करा. जर मी पहिल्या संख्येला भाग घालवला तर 3 बाकी उरले पाहिजे आणि नंतर 1 बाकी उरले पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे काय आन्सर येईल हे तुम्हाला इथं चेक करायचं आहे. तर बघूया आपण, सोडव्या. काय काय जसं म्हटलं तुम्हाला, दोन संख्या 2248ला एक भाग घालवायचा आहे आणि दुसरा जो आहे तो 1761ला भाग घालवायचा आहे. ठीक आहे, ह्याला भाग घालवला तर 3 बाकी उरले पाहिजे आणि ह्याला 1 बाकी उरली पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन्स काय काय आहेत बघा. तर 14, 5, 24, 19, 15 नाही सॉरी, ते 14, 5, 24 आणि 19 अशा ह्या 4 संख्या आहेत. कंडिशन काय, फक्त सर्वात मोठी संख्या शोधायची आहे मोठ्या संख्येनं. मग सगळ्यात मोठा जर म्हणला तुम्ही तर इथं बघा हे 24 आहे. मग कॉस्ट चेक करा फक्त. 24ने ह्यांना भाग घालला तर पहिल्या संख्येला 3 बाकी उरते का बघा. 24 एके 24 तर नाही करू शकत, बरोबर. मग 24 हे डायरेक्टली बघा 90च्या आसपास आहे. मग 24 90 डायरेक्टली भाग लागेल पहिला, बरोबर. 24 90 किती राहते बघा. 9 2 18 180 आणि वरचं 9 चौक 36 म्हणजे 216. तर 24 90 किती होते माझं 216. म्हणजे 24मधनं 16 गेला 8 उरते. मग 8चं झालं 88. 88ला जर परत भाग घालवायचा झाला मला, इथं किती राहिलं 88, बरोबर. आणि 24 त्रिक 72 आहे आणि 88मधनं 72 ते घालल्यानंतर बाकी जास्त उरते. याचा अर्थ काय, 24 हे माझं उत्तर नाही. ठीक आहे, बाकी 3 उरत नाही, बाकी जास्त उरते. मग पुढचा सगळ्यात मोठा कोण आहे तर 19 आहे. 19नं भाग घालू आपण. 19 एके 19, बरोबर. 3 उरले. मग 22 3 उरल्यानंतर 34 झालं. परत सेम 19 एके 19च करावं लागेल. मग किती उरलेलं आहे आपल्याला तर 3 34. 34मधनं परत 19 गेला, किती होणार आहे माझं. 19ला 1 दिलं 20 झालं आणि वरचं 14 15. 15 म्हणल्यानंतर किती उरलेलं रे 158. किती उरला 158. आणि 19 8 हे जर केला मी तर 19 8 किती राहते रे तर 5200. 19 8 5200. मग 58मधनं 52 गेला तर परत बघा उरते किती रे, फक्त बाकी 6 उरते. त्यामुळे हे पण माझं उत्तर नाही. त्यानंतर बघा कोण आहे तर 14. 14 सगळ्यात मोठा म्हणला तर 3 नंबरचा मोठा तोच आहे. मग 14नं भाग घालवला तर 14 एके 14, बरोबर. 8 उरलं 84 झालं आणि 14 84. ठीक आहे, मग 84 म्हणल्यानंतर परत 8 उरते. त्यामुळे राहिलं माझं एकच संख्या. 14नं पण भाग जर घालवला तर 3 बाकी उरत नाही. त्यामुळे राहिला एकच ऑप्शन, कुठला आहे तो 5. मग हे उत्तर असेल किंवा नसेल ह्याचं आपल्याशी काही घेणं नाही, कारण ज्या संख्येने आपण चेकिंग केले त्यानुसार तर इथं कुठल्याही बाकी सगळ्या संख्येने भाग जे घालवले नंतर 3 आणि 1 क्रमशः तर बाकी राहत नव्हते. राहिला माझं एकच उत्तर किती 5. हेच माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, उत्तर किती असेल 5 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. कारण बाकी कुठल्याही संख्येनं जी कंडिशन दिल्या त्या रिस्पेक्टिव्ह बाकी इथं शिल्लक राहत नव्हती. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि जसं तुम्हाला म्हणलं आत्तापर्यंत जेवढे काय जे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स होते ते सगळे आता आपण इथं बघितलेले आहेत. आणि आता जसं तुम्हाला म्हटलं काय की SSCGDला जे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स होते ते या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले होते. हार्ड म्हणजे काय तर व्हॅल्यू सगळ्यात मोठ्या असतात, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल तर आपल्या इथं कधीही कुठलेही बघायला मिळालेलं नाही. आणि जसं तुम्हाला म्हटलं की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मोठ्या संख्येचे एक्झाम्पल जरी पडले होते त्याच पद्धतीनं लहान सोप्या पद्धतीचे पण प्रश्न तुम्हाला ह्या पेपर्समध्ये बघायला मिळतील. आणि त्यातलेच एक थोडेफार आपण सोपे प्रश्न घेऊया आणि त्यानंतर काय करूया, आपला हा सेशन जो आहे तो आपला इथंच राऊंड अप होणार आहे. ठीक आहे, मग त्यामधला
प्रश्न तुमच्या पुढचा जो प्रश्न आहे तो तुमच्या स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करून ह्याचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे संख्यांच्या टाईपचं होतं इथून पुढचे जेवढे एक्झाम्पल्स आहेत बघा ते संख्यांच्या टाईपवरचे आहेत. ते पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या जे इक्वेशन आपण वापरत होतो त्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. मग बघा काय सांगितलं आपल्याला इथं, तर दोन संख्यांचा लसावी 4158 आणि त्यांचा मसावी 54 आहे. त्यापैकी एक संख्या 378 असेल तर दुसरी संख्या शोधा. ठीक आहे, तर इथं पण बघा जरी संख्येवर डिपेंड जरी असलं तरी काय आहे, थोड्याशा व्हॅल्यू तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं होऊ शकतं. पण वेगळं इथं टाईप नाही आहे, सेम टाईप असले एक्झाम्पल्स आपण बरेच सोडवलेत. ठीक आहे, काय करतो आपण तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या या टाईपचं एक्झाम्पल आहे. मग लसावी दिला आहे की आपल्याला किती 4158 हा लसावी आहे बरोबर. गुणिले मसावी करतो आपण, मसावी किती आहे आपल्याला तर 54 बरोबर. पहिली संख्या 378 दिल्या, दुसरी संख्या शोधायची जी आपण x मानतो बरोबर. मग आता ते 378 जे आहे ते बघा इकडे भागाकारामध्ये येणार. इक्वेशन काय होईल 4158 गुणिले 54 छेद 378 आणि मला काय x ची किंमत शोधायची. मग आता इथं भागाकार होत असताना फक्त खेळत बसू नका की बाबा 2 3 4 5 तर मोठा टार्गेट ठेवा. 54ला बघा 18च्या पाड्यात आहे बरोबर. मग पॉसिबिलिटी खाली पण त्यानं गेलाच पाहिजे भाग. 18 त्रिक 54 आहे, 18 दोन्ही 36, 1 उरला 18 1 18 बरोबर. मग डायरेक्टली आता परत मला 21 आहे, हे 7 डायरेक्टली कटिंग होईल बघा. 3 असत ते 21. मग आता 7 घालूया आपण ह्याला भाग. किती लागेल बघा, पहिला 7 35 बरोबर. 35 म्हणल्यानंतर 6 उरलं 65 झालं. 65ला परत 7 9 63, 2 उरला 28 झालं आणि 7 चौक 28. म्हणजेच काय दुसरी संख्या जी आहे ती किती असणार आहे माझी 594. हे माझं काय असणार आहे उत्तर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न सेम टाईपचा आहे आणि जसं तुम्हाला म्हणलं अशा टाईपचे बरेच प्रश्न तुम्हाला ह्या मागच्या GDच्या एक्झाममध्ये बघायला मिळतील आणि त्याच टाईपचा पुढचा देखील प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला, तर दोन संख्यांचा लसावी आणि मसावी क्रमशः 154 आणि 7 आहे. यापैकी एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या शोधा. मग आता जसं बघा व्हॅल्यू बघा, व्हॅल्यू लहान आहे त्या, जसं तुम्हाला म्हटलं एक लेवल हार्ड पण पडलेले आणि दुसरे लेवल एकदम इझिले टाईपचे क्वेश्चन्स पण तुम्हाला इथं बघायला मिळतील. मग डायरेक्टली लिहितो मी दुसरी संख्या शोधायची आपल्याला. दुसरी संख्या बरोबर काय होते रे तर लसावी गुणिले मसावी. मग लसावी किती होता 154, मसावी 7 होता आणि एक संख्या किती आहे तर 77 भागिले 77 होते. जे इक्वेशन डायरेक्टली केलं तेच डायरेक्टली मांडले मी इक्वेशन. पहिलं स्टेप तेवढी इथं मांडली नाही. भाग घालूया 11 7 77 आणि 77ला परत भाग घालल्यानंतर इथं काय होणार आहे बघा 11 1 11, 4 उरलं 11 चौक 44. म्हणजेच काय दुसरी जी संख्या आहे ती किती असायला पाहिजे माझी तर 14. हे माझं काय असणार आहे उत्तर असेल दुसऱ्या संख्येचं. नेक्स्ट पुढे जाऊ आणि हा लास्टचं एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, तर एक्झाम्पल काय सांगितले बघा सेम आहे जसं आत्ता जे एक्झाम्पल्स आपण सोडवले ते. दोन संख्यांचा गुणाकार 5184 आहे आणि यांचा मसावी 24 असेल तर लसावी किती. ठीक आहे, तर इथं बघा गुणाकार डायरेक्टली दिला आपल्याला. मग जर आपल्याला माहीत असेल काय लसावी जो मिळतो आपल्याला तो डायरेक्टली इक्वेशनच्या फॉर्ममध्ये न मांडता ती स्टेप कॅन्सल करू शकताय तुम्ही. काय होणार दोन संख्यांचा गुणाकार छेद मसावी. म्हणजे गुणाकार 5184 दिला होता आणि मसावी किती होता 24. एकदा चेक करूया. 5184 आणि मसावी 24. मग आता इथं बघा 24चा पाठ असेल तरी चांगली गोष्ट आहे, नसेल तर 24 आपल्याला माहिती आहे 12 भाग जातोय त्यामुळे 12 घालवू शकताय किंवा डायरेक्टली 24चा पाडा येत असेल तर उत्तमच आहे, काय प्रॉब्लेम नाही. नसेल तर तुम्ही 12 भाग घालू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ते होणार तर 24 दुनी 48 बरोबर. 51मधून 48 गेला 3 उरलं 38 झालं. परत 24 1 24 आणि 38मधनं 24 गेलं 14 राहिलं 144 झालं आणि 24 44. म्हणजे जो लसावी आहे तो किती असेल रे इथं माझा 216. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर बघ आय होप सगळ्या टाईपचे जसं तुम्हाला म्हणलं आणि पहिले जे एक्झाम्पल आपण जास्त जे सोपे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही स्वतःच्या लेवलवर नक्की सोडवू शकताय. आणि ह्या क्वेश्चनची सगळी PDF 2000 त्यामध्ये 2400 पण आहेत आणि 2025 पण जे क्वेश्चन्स आहेत SSC GDचे मागच्या वर्षीचे आणि ह्या वर्षीचे या सगळ्यांचे क्वेश्चनची PDF आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनल्स जे अचिव्हर्स करिअर गाईड विटा हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेले आहे. त्यामुळे तुम्ही
ते ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं आहे त्या विद्यार्थ्यांनी ती PDF डाउनलोड करून क्वेश्चन्स सगळेच्या सगळे सोडवायचे आहेत. सोपे सोपे क्वेश्चन्स आता फक्त बाकी राहिलेत आपले, ते तुम्ही नक्की सोडवू शकताय. आणि फक्त जे हार्ड लेवलचे जे वेगळं काय पडलं होतं, वेगळं तर सगळे क्वेश्चन्स आता तुम्ही बघितलेच, वेगळं इथं तुम्हाला काहीही बघायला मिळणार नाही. फक्त वेगळं पण काय त्यामध्ये तर क्वेश्चनच्या ते ज्या संख्या आहेत त्या संख्येची डिफिकल्टी लेवल तुम्हाला फक्त थोडीशी एक हाय लेवल बघायला मिळेल. बाकी हे नवीनच टाईपचं काहीतरी पडले, वेगळंच काहीतरी विचारले असं तुम्हाला कुठलाही क्वेश्चन्स इथं बघायला मिळणार नाही. आणि आजचा सेशन आवडला असेल, सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीने तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत जे SSCचा प्रॉपर चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना काय करा, सेशनची जी लिंक आहे ती शेअर नक्की करा. आणि ज्या पद्धतीनं ज्या अप्रोचनं आपण एक्झाम्पल सोडवलेत, महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, तुम्ही देखील सेम अप्रोचनं एक्झाम्पल इथं काय करायचं आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच देन अँड देन ओनली तुम्हाला काय अशा पद्धतीचे क्वेश्चन्सची तुम्ही कमी वेळेमध्ये ॲक्युरेट आन्सर तुम्ही काय करू शकताय, काढू शकताय. ठीक आहे, चल तर मग इथंच आपला आजचा सेशन राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.